या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थितः। नमस्तस्यै 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 नमो नमः। कानबाई ही खानदेशाची नुसती देवता नाही, तर खानदेशवासियांची ती कानबाई माय आहे. कानबाईचा वार्षिक उत्सव हा श्रावण महिन्याच्या शुद्ध पक्षात नागपंचमी नंतर येणाऱ्या रविवारी करतात. रविवारी कानबाईची स्थापना करतात. तर नागपंचमी ही 17 ऑगस्ट 2026 वार सोमवार या दिवशी होते. तर त्यानंतर रविवार येणाऱ्या तर 23 ऑगस्ट 2026 या दिवशी पुत्रदा एकादशी ही आहे. तर या दिवशी कानबाईची पूजा केली जाते आणि त्या दिवशी रविवार आहे. या दिवशी पूजा कशी करायची, त्याचं विसर्जन कसं करायचं आहे ते आज आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर कानबाई भगवान शंकराची पत्नी आदिशक्ती पार्वतीचे रूप म्हणून पूजली जाते. भगवान शंकर आणि माता पार्वती एकदा सारीपीठ खेळत होते. त्यात भगवान शंकर हरले व ते वनात गेले. भगवान शंकराची परीक्षा पाहण्यासाठी पार्वती मातेने बिल्लिणीचे रूप घेतले. भोळे शंकर बिल्लिणीच्या रूपातील पार्वतीला बघून हसले आणि तिच्या मागे धावले. त्यामुळे त्यांचा वचनभंग होऊन सत्व संपले व त्यास मृत्यूलोकात यावे लागले. जेथे पती तेथे सती या न्यायाने भगवान शंकराबरोबर माता पार्वतीलाही कान्होल कुन्हेर रूपात यावे लागले असं सांगितलं जातं. खानदेशात माय कानबाई कान्होल कुन्हेर रूपात सूर्यकन्या आणि आदिशक्ती पार्वती यांच्याप्रमाणेच श्रीकृष्ण पत्नी हेही कानबाईचेच रूप आहे. कानबाईची पूजा स्थापना करताना सकाळी नित्यकर्म आवरून घेतल्याच्या नंतर एका पाटावरती लाल किंवा पिवळे वस्त्र टाकावे आणि त्याच्यावरती तांदूळ टाकून कलश स्थापावा. तर तो कलश एकतर तांब्याचा असावा किंवा मग पंचधातूचा असावा. त्याच्यामध्ये जल भरून साधारण हळद, कुंकू, अक्षदा, एक नाणं, सुपारी अशा साधारण 5 वस्तू टाकाव्या आणि त्याच्यावरती 5 विड्याचे म्हणजे नागवेलीचे 5 किंवा 7 पाने ठेवून त्याच्यावरती कानबाई म्हणून एक श्रीफळ जे की नारळ आहे ते कानबाई म्हणून त्याचं पूजन केलं जातं. तिला वेगवेगळे अलंकार हे चढवले जातात. त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मंगळसूत्र हे मुख्य असतं. नथ हे घातलं जातं. त्याचबरोबर जर घरात असेल अजून दागिने, चित्तांग, गाठले, चंद्रहार, ठुशी, एकदाणी, मोहनमाळ, मासळ्या असे विविध अलंकार हे चढवले जातात. तर चौरंगाच्या चारी बाजूला केळीचे खांब बांधले जातात आणि घरातल्या बर्जरी वस्त्रांचा तात्पुरता मंडप केला जातो. आंब्याच्या पानाची तोरणं हे मुख्य दरवाजाला लावली जातात. त्याचबरोबर कानबाईला म्हणजे त्या कलशाला हिरव्या रंगाची साडी घातली जाते. भरजरी काठाची साडी घातली जाते. त्याचबरोबर श्रीफळावरती तुम्ही मुखवटाही लावू शकता. मग तो कानबाईचा पितळी असो किंवा लाकडी किंवा मग मातीचा मुखवटा म्हणूनही तुम्ही या श्रीफळावरती लावू शकता. अशी आपल्याला पूजा मांडणी करायची आहे. तर सगळ्यात पहिलं पूजा मांडणी करताना एक दिवा हा तेवत ठेवावा. कोणतीही पूजेला अग्नी ही साक्ष असते. त्याचबरोबर बसायला आसन आणि आपण कोणती पूजा करतो किंवा कशासाठी करतो, एखाद्याचा नवस असतो तर अशा वेळेस संकल्प घ्यायचा असतो. कोणतीही सेवा आपण करतो ना तर तो संकल्प घेतल्याशिवाय
इच्छा ही आपली परिपूर्ण होत नाही. म्हणून संकल्प घ्या आणि मग तिथून पुढे आपल्याला सेवेला सुरुवात करा. तर देवीला विविध रंगाची फुलांचा हार करून घातला जातो. त्याचबरोबर सुपाऱ्या, खारका, खोबऱ्यांच्या वाटा, कापूर, शेंदूर, गुलाल, हळद कुंकू, अक्षता इत्यादी सगळ्या वस्तूंचा देवीला ह्या अर्पण केल्या जातं, लावला जातो. आणि एरंडाच्या तेलाचा दिवा हा सगळ्यात महत्त्वाचा आहे आणि तो हा एका साईडला दिवा प्रज्वलित करावा. कानबाई ही बसलेली असेल तोपर्यंत तो दिवा विझू दिला जात नाही. कानबाईच्या उपासनेमध्ये जी काही पूजा करतो त्याच्यामध्ये रोठ हे विविध प्रकारचे बनवलं जातं आणि त्याला अनन्यसाधारण हे महत्त्व आहे. तर रोठ म्हणजे काय, तर प्रत्येक घरामध्ये जेवढे व्यक्ती असून तर त्याच्या प्रत्येक व्यक्तीनुसार सव्वा मूठ गहू घेऊन ते दळून आणायचे आणि त्याचे हे रोठ बनवायचे असतात. श्रावणात कानबाईचा जो उत्सव होतो त्याचे महत्त्वपूर्ण अंग म्हणजे कानबाईचे रोठ. हा एक महत्त्वपूर्ण कुलाचार आहे. ज्या घरात परंपरेने आणि कुलाचार म्हणून कानबाईची पूजा उपासना चालत आहे अशा सर्व कुटुंबात रोठ केले जातात. रोठ हे कुलाचे स्नेहमिलन असते. एखाद्याच्या घरात या दिवशी मूल जन्माला आलं तर त्या घरामध्ये त्या दिवसापासून कानबाईची पूजा सुरू होते. किंवा एखादं गाय, वासरू, गोरा जन्माला आलं तर त्या घरामध्ये कानबाईची ही पूजा केली जाते. रात्रभर जागरण केलं जातं. कानबाई समोर लहान मुलं, मुली, बायका सगळे फुगड्या खेळत असतात, गाणे गायले जातात. तर दुसऱ्या दिवशी विसर्जनाच्या वेळी सवाष्ण स्त्रीच्या डोक्यावर कानबाई ठेवतात. कानबाई जिथून जाणार त्या मार्गावर पाण्याने आणि कुंकवाचे सडे घालतात, ढोल ताशे वाजवतात, नाचतात, फुगड्या खेळतात. कानबाई डोक्यावर घेतलेल्या स्त्रीची कानबाई म्हणून पूजा करतात. कधी कधी सत्व पाहण्यासाठी कानबाई ही जड होते. मिरवणूक नदीकाठी पाण्याजवळ किंवा ओढ्याजवळ आल्यावर तेथे आरती करतात. पुनरागमनासाठी पुढले साल माय लवकर येजो असे आवर्जून सांगून कानबाईला निरोप देतात. चौरंग आणि श्रीफळ घरी आणतात. नदीकाठची माती घरात कस्तुरी म्हणून टाकतात. कानबाईची अशी 2 दिवस हा उत्सव साजरा केला जातो. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.